नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 365 आणि 366. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, नाना भाव, नाना विचार, नाना विकार, आग्रह, मते, पूर्वधारणा, हट्ट ह्या गोष्टी अखंडपणे आपल्या मेंदूत त्यांचा ठसा सतत उमटवीत राहतात. ह्या गोष्टी अखंडपणे आपल्या मेंदूत त्यांचा ठसा सतत उमटवीत असतात. त्या सर्वांनाच स्वस्वरूपाचे ज्ञान नसलेले आपण आपले मानतो. माझे भाव, माझे विचार, माझे विकार, माझी आग्रही मते, हट्ट आणि पूर्वधारणा वगैरे वगैरे व भासमान मी माझेची ग्रंथी दृढ करतो, पक्की करतो व आपले सातत्य व सत्यत्व टिकून धरण्याची धडपड करतो. आपले वेगळे काल्पनिक अस्तित्व मान्य करतो. ते भासवतो व त्याद्वारे विचार, भावना इत्यादी आपल्यापासून वेगळे आहोत, आपल्यापासून वेगळे आहेत व आपण वेगळे आहोत, आपण मात्र त्याचे नियंत्रक, त्यांना वळण लावणारे वगैरे वगैरे समजतो आणि सतत संघर्ष स्थितीत राहतो. वास्तविकपणे येथे फक्त त्या क्षणी फक्त विचार, भावना, आग्रह आणि पूर्वधारणा म्हणजेच केवळ संस्कार बद्धताच असते. या बाबतीत आपण काहीतरी करू, असे जेव्हा तुम्हाला वाटायला लागते, तेव्हा ज्याला असे वाटू लागते तोच भासमान मी किंवा तेच तुमचे व्यक्तिमत्व. तोच भासमान मी किंवा व्यक्तिमत्व उदयाला येण्याचा क्षण होय. हे अतिशय महत्वाचे आहे. वास्तविक तेथे फक्त त्या क्षणी फक्त विचार, भावना, आग्रह, पूर्वधारणा आणि केवळ संस्कार बद्धताच असते. या बाबतीत आपण काहीतरी करू असे जेव्हा तुम्हाला वाटायला लागते, तेव्हा ज्याला असे वाटू लागते तोच भासमान मी किंवा तेच तुमचे व्यक्तिमत्व. तोच भासमान मी किंवा व्यक्तिमत्व उदय येण्याचा क्षण होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू हे मुळीच नाहीस. तुझे म्हणून यात काहीच नाही. मी आणि माझे असं तुला करणे ज्यामुळे शक्य होत आहे. मी आणि माझे असे तुला करणे ज्यामुळे शक्य होत आहे, ते केवळ तुझ्या अगोदरच्या असणेपणामुळेच शक्य होत आहे. पण याकडे मात्र तुझे मुळीच लक्ष नाही. अमुक तमुक मी असे स्वप्न, हा भ्रम ज्यामुळे भासणे शक्य होते, ती आहे म्हणून जी शुद्ध जाणीव आहे, तीच काय ते तुझे भांडवल आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देह मनाचे नाना प्रकारचे भोग आजपर्यंत तू भोगलेस, पण देह मनातील कुठलाही भाव हा निश्चित मी किंवा मी माझेपणाचा असा राहत नाही. सारखा बदलत राहतो, कारण तो भासमान आहे, कारण तो चंचल आहे. पण जे पालटत नाही, जे निश्चिंत आहे, असे फक्त आपले अगोदरपणापासून असणारे असणेपणच आहे. फक्त आहे म्हणून असणारी शुद्ध जाणीवच आहे. म्हणून निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, जो सहवास
जो सहवास नित्य सहवासाला राहत नाही, त्याच्याबरोबर तू न राहता जो सहवास नित्य सहवासात असतो, म्हणजे थोडक्यात आहे ही शुद्ध जाणीव आणि अगोदरपणापासून असणारे असणेपण यांच्या ठिकाणीच तू स्थिर होऊन राहा. पण असे स्थिर राहण्याचे महत्त्व जर मनापासून कळले तरच तो तुझा सहज स्वभाव बनेल. काहीच प्रयत्न करावा लागणार नाही. साधक यावर विचारतो, असे कधी होईल? महाराज म्हणाले, मधले सर्व अडथळे दूर होताच. कुठले अडथळे असे विचाराल तर मुख्य अडथळा आहे आपली देहबुद्धी, स्वतःला देही समजणे. तुम्ही स्वतःला व्यक्ती म्हणून जी टणक उपाधी जोपासली आहे, तुम्ही स्वतःला व्यक्ती म्हणून जी टणक उपाधी जोपासली आहे, तोच मुख्य अडथळा आहे. तुम्ही अमुक तमुक अशा दूषित व नेहमीच्या जाणीवीत मी म्हणून घर करून बसले आहात, तोच मुख्य अडथळा आहे. साधक यावर विचारतो, मी जर नाही राहिलो, माझ्यातला मी जर वगळला तर बाकी माझ्याजवळ काय राहील? महाराज म्हणाले, काहीच राहणार नाही व सर्व काही राहील. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात आकाशात चंद्र असूनही नसल्यासारखाच असतो. तसा तुमचा मी व्यवहाराकरता कमीत कमी जीवन जगण्याकरता जे लागेल, जे आवश्यक असेल, जे उपयोगी असेल, तितक्या पुरताच गुंतणारा मी म्हणून राहील. अशा प्रकारच्या उपयोगी असा प्रकारचा उपयोगी अहंभाव ठेवायला हरकत नाही. ज्याला पूर्वी एका विविक्षित देह-मनाचा आकार जोडला होता, तो फक्त आकार निघून जाईल. सच्चिदानंदाचा प्रकाश आपल्या स्वयंप्रकाशाने असणेपणात तळपतच राहील. अशा व्यक्तीची मुक्ती होत नसते, कारण आता व्यक्तीच राहत नाही. जिला व्यक्तिमत्वापासून मुक्ती मिळवायची आहे, अशी अलग आणि एकाकी व्यक्तिभावाच्या कल्पनेने आपण विषारी बनलेलो आहोत. अलग आणि एकाकी व्यक्तिभावाच्या कल्पनेने आपण विषारी बनले आहोत. हे एकदा जाणले की जी कामे करणे योग्य आणि अनिवार्य आहेत, एवढीच कामे करण्याचे स्वातंत्र्य घ्या. जास्त कुंताडात पडू नका. अशा प्रकारच्या जीवनशैलीलाच मुक्त जीवनशैली म्हणतात. विचारशक्तीचा आवश्यक तेवढा उपयोग करा आणि तोही कुशलतेने करा, आणि इतर वेळा मात्र ही विचारशक्ती वर खुंटीवर टांगा किंवा वर फळीवर ठेवून द्या, असे श्री जे कृष्णमूर्ती सुद्धा म्हणत. भाग 366. मी एखाद्या थोर साधुपुरुषाच्या संगतीत राहिलो तर त्याचा मला उपयोग होईल काय? साधक श्री निसर्गदत्त महाराजांना विचारतो, मी एखाद्या थोर साधुपुरुषाच्या संगतीत राहिलो तर त्याचा मला उपयोग होईल का? यावर महाराज म्हणाले, पण असे थोर संतपुरुष तुम्हाला कळणार कसे? पण असे थोर संतपुरुष तुम्हाला कळणार कसे? लोकवार्तेवरून? या बाबतीत तुम्ही इतरावर किंवा स्वतःवर विश्वास ठेवू शकता काय? तुमच्या सहवासात सध्या या क्षणी एखादा साधू पुरुष किंवा एखादी साध्वी स्त्री असेलही, पण ही भाग्याची गोष्ट तुम्हाला दीर्घकाळ करणार पण नाही. एखाद्या संत पुरुषाच्या मुलालाच जो वडिलाच्या संगतीत लहानाचा मोठा होतो, पण वडिलांचा मोठेपणा करणारा त्याला बरीच वर्षे लागतात. एखाद्याचे थोरपण करण्यास तुम्ही पण काही प्रमाणात पक्वच असले पाहिजे.
तुमच्या मित्रपरिवारात सुद्धा काही सज्जन, प्रेमळ, जिज्ञासू मंडळी असतीलच. तुमच्या मित्रपरिवारात सुद्धा सुद्धा काही सज्जन, प्रेमळ, जिज्ञासू मंडळी असतीलच. त्यांचेकडूनही तुम्ही भरपूर शिकू शकता. त्यांचेकडूनही तुम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळू शकते. नाहीतर ज्यासंबंधी काही माहीत नाही, केवळ थोर आहेत, थोर आहेत अशी ऐकिवात आहेत, अशांच्या मागे धावण्यात आपला वेळ, श्रम आणि पैसा वाया घालवू नका. त्याऐवजी आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच असा. हे स्थान मात्र पूर्ण खात्रीचे आहे, बिना शिफारसीचे आहे, गुन्हा पुराव्याचे आहे, नित्य प्राप्त आहे, नित्य हजर आहे, नित्य उपलब्ध आहे. तुम्हाला नेहमीच अतिशय विश्वासूपणे मदत करणाऱ्या शक्ती नेहमीच हजर असतात. तुम्हाला नेहमीच अतिशय विश्वासूपणे मदत करणाऱ्या शक्ती नेहमीच हजर असतात. त्या तुम्हाला दिसतील, दिसणारही नाहीत, कळतील, कळणार पण नाहीत. तरीही त्या खऱ्या असतात आणि आपले कार्य गुप्तपणे आणि बिनभोभाट करत असतात. तुम्हाला पताही लागत नाही. तुम्ही कधीच एकटे नसता. तुम्ही कधीच एकटे नसता. मदत आहेच अशी खात्री बाळगा. एक वेळ अशी येईल की एकटेपणा, एकाकीपणा कायमचा जाईल व सर्व काही तुम्हीच असाल. साधक विचारतो, अहो सर्वज्ञता म्हणजे काय? आपण सर्वज्ञ आहात का? महाराज यावर म्हणाले, ज्ञानाबद्दलचे सर्व कुतूहल पूर्णपणे नाहीसे झाले कीच खरी सर्वज्ञता येते. ज्ञानाबद्दलचे सर्व कुतूहल संपूर्णपणे नाहीसे झाले की सर्वज्ञता येते. योग्य क्षणी, योग्य आणि बिनचूक क्रियेसह आवश्यक तेवढेच जाणण्याची देणगी म्हणजे सर्वज्ञता. योग्य क्षणी, योग्य आणि बिनचूक क्रियेसाठी आवश्यक तेवढेच जाणण्याची देणगी म्हणजेच सर्वज्ञता. ज्ञानाची गरज, योग्यता त्या क्रिया पूर्ण क्षमतेने करण्यासाठीच असते ना. ज्ञानाची गरज किंवा योग्यता त्या क्रिया पूर्ण क्षमतेने बिनचूक करण्यासाठीच असते ना. साधक यावर विचारतो, थोडक्यात आपली शिकवण अशी दिसते की जागृत अवस्था ही मूलतः स्वप्न आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी नाही. जागृत अवस्था ही मूलतः स्वप्न आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी नाही. ह्या तिन्ही अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था म्हणजे तत्वतः स्वतःला देहमन इतकेच मानण्याचा प्रकार आहे. हे खरेही असेल, पण मला तसे वाटत नाही. हे काही पूर्ण सत्य नाही. महाराज यावर म्हणाले, तुम्ही सत्य जाणण्याचा प्रयत्नच करू नका. तुम्ही सत्य जाणण्याचा प्रयत्नच करू नका. आपल्या मनाने प्राप्त होणारे ज्ञान कधीही खरे नसते, कधीही सत्य नसते. आपल्या मनाने प्राप्त होणारे ज्ञान कधीच खरे नसते. तुम्ही काय खरे हे ओळखू शकत नाही, पण काय खरे नाही हे मात्र तुम्ही ओळखू शकता. तुम्ही काय खरे आहे हे ओळखू शकत नाही, पण काय खरे नाही हे मात्र निश्चित ओळखू शकता. म्हणूनच मी म्हणतो, सध्या तुम्ही स्वतःला जे काही समजता, ते तुम्हाला चांगले माहीत आहे. त्याला स्पष्टपणे नकार द्या. असत्यापासून मुक्त होण्याचा एक खात्रीचा व रामबाण हाच उपाय आहे, हाच मार्ग आहे. वास्तविक पाहता तेवढेच पुरेसे आहे. वास्तविक पाहता तेवढेच पुरेसे आहे. आपण सत्य जाणतो ही तुमची कल्पना धोकादायक आहे. आपण सत्य जाणतो ही तुमची कल्पना मात्र धोकादायक आहे, कारण तिच्यामुळेही तुम्ही एका अर्थाने बंदिस्त होता किंवा तुमचे डबके होते. तुम्ही वाहत्या तुम्ही वाहत्या पाण्याप्रमाणे स्वच्छ, निर्मळ, ताजे राहत नाही.
तुम्ही जेव्हा काहीही जाणत नसता, तेव्हा तुम्ही कुठेही अडकल्यासारखे सुद्धा नसता. जेव्हा तुम्ही काहीही जाणत नसता, तेव्हा तुम्ही कुठेही अडकल्यासारखे नसता. शोध घेण्यास नितांत मोकळे असता. साधक विचारतो, आपण म्हणता जगरूपी मी आहे या जाणीवेपासूनच सुरू होते. आपण म्हणता जगरूपी जग हे मी आहे अशा जाणीवेपासूनच सुरू होते व उगमाविषयी विचारले तर म्हणता उगम नाही तर वाटते मी आहे हाच एकमेव अपरिवर्तनीय घटक आहे आणि तो मिथ्या कसा असेल? महाराज म्हणतात तुम्ही गफलत करत आहात. मी आहे याला मी कधीच मिथ्या म्हटले नाही. मी आहे याला मी कधीच मिथ्या म्हटले नाही. तुम्ही या आहेचा आधार घेऊन आहेकडे दुर्लक्ष करून स्वतःला अमुक तमुक असे मानतात तो भ्रम आहे. मी खात्रीने सांगतो की तुम्ही स्वतःला जसे समजता तसे तुम्ही मुळीच नाही. तुम्ही काही युक्तिवाद करा, नका करू. हे उघड आहे. ते मी काय कुणीच नाकारू शकत नाही.